नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 13 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे घर सोडून गेलेल्या आनंदीचा ॲक्सिडेंट झाल्याची बातमी निंबाळकरांना समजताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता मालक साहेबांनी वकील साहेबांना बोलावून आता पृथ्वी निंबाळकरला लीगल नोटीस दिलेली असते. आता सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, पृथ्वी निंबाळकर या नोटीसमध्ये नेमकं काय आहे ना ते आता तुम्हाला वकील साहेब सांगतील. तेव्हा लगेच वकील साहेब म्हणू लागतात, मिस्टर पृथ्वी निंबाळकर, तुम्हाला मालक साहेबांनी जी नोटीस पाठवली ना त्यात असं नमूद केलेलं आहे की तुम्ही त्यांच्या युगंधर टेक्स्टाईल या फॅक्टरीत जे प्रोजेक्ट सुरू केले ना रेडीमेड साड्यांचं, त्याच्या डिलेवरीत तुम्हाला वेळेतच पोच कराव्या लागणार. तेव्हा लगेच आता पृथ्वी आपल्या बाबांकडे बघतो आणि म्हणू लागतो, वा ग्रेट फादर, तुम्ही जगातले पहिले असे बाप असाल जो घरातल्या घरात आपल्या मुलाला लिगली नोटीस पाठवतोय. पण मानलं तुम्हाला युगंधर निंबाळकर, पण काळजी करू नका. हे बघा वकील साहेब, तुमच्या क्लायंटला सांगा इथून पुढे मी माझ्या साड्यांची ऑर्डर वेळेतच पोच करणार. खरं तर मी सगळ्या क्लायंटला फोन करून कळवणार होतो की ऑर्डर लवकरच पोच होतील, पण ठीक आहे, तुमच्या क्लायंटला नोटीस पाठवायची ना, चालेल. मग एक गोष्ट सांगा त्यांना समजावून, इथून पुढे मी तुमच्या नोटीसला घाबरून नाही तर मी स्वतः काय काय करू शकतो हे दाखवण्यासाठी स्वतःच्या जिद्दीने आणि कष्टाने ऑर्डर पूर्ण करणार आणि वेळेत पाठवणार. आणि एवढंच नाही, तुमच्या क्लायंटला सांगा की यासाठी मला तुमच्या पैशांची आणि तुमच्या कुबड्यांची अजिबात गरज नाही आहे. मी सगळं माझ्या हिमतीवरती करू शकतो. आता लगेच शिर्के म्हणू लागतात, पृथ्वी अरे काय बोलतोय तू, तुला कळतंय का, तू तुझ्या बाबांशी बोलतोय. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के बोलू द्या, त्याला जे काय बोलायचं आहे ना ते बोलू द्या. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, हे बघा वकील साहेब, तुमच्या क्लायंटला अजून एक सांगा, मी आता माझं प्रोजेक्ट इथून पुढे त्यांच्यासोबत करणारच नाही, कारण मी माझ्या बिझनेससाठी नवीन पार्टनर शोधला आहे. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, पृथ्वीचा नवीन पार्टनर नेमकं आहे तरी कोण. तेव्हा मिताली म्हणू लागते, दादा दादा अरे काय बोलतोय तू, कोण आहे तुझा नवीन पार्टनर, कुणाबद्दल बोलतोय तू. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, पृथ्वी अरे तुझ्या बाबाला सोडून तू कुणाशी पार्टनरशिप करणार आहे, पृथ्वी तू चुकतोयस, कोण आहे तुझा पार्टनर सांगशील का. त्याच वेळेस विद्याधर येतो, शिल्पाताई एवढी कसली घाई आहे ग, अगं आत्ताच पृथ्वीच्या नवीन पार्टनरचं जंगी स्वागत होणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळेजण तयारीला लागा. कसं आहे ना, पृथ्वीच्या नवीन प्रोजेक्टच्या पार्टनरचं स्वागत व्हायलाच पाहिजे. म्हणजे कसं आहे, प्रत्येक वेळी जिथे जाऊ तिथे धमाके करणारे आणि प्रत्येक वेळी मदतीला धावून येणारे तारणहार चंद्राचे तारे म्हणजे मिस्टर विद्याधर निंबाळकर हे आहेत पृथ्वीच्या नवीन प्रोजेक्टचे पार्टनर. आणि त्यांच्या सोबतीला मिस शलाका म्हणजेच धमाका. आणि हेच आहे आता पृथ्वी निंबाळकराचे नवीन पार्टनर. मग युगंधर निंबाळकर कसं वाटतंय, बोला ना मालक साहेब. अहो कसं वाटतंय, तुमच्या मुलाने पार्टनरशिप बदलली, वाईट वाटतंय ना. त्याच वेळेस आता लगेच पृथ्वी रागानेच मालक साहेबांकडे बघतो. मालक साहेब मात्र गालातल्या गालात हसत असतात. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के. त्याच वेळेस शिर्के म्हणू लागतात, पोचलं मालक साहेब. वकील साहेब सांगा आता. तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात, मिस्टर पृथ्वी निंबाळकर, तुम्ही युगंधर टेक्स्टाईल बरोबर जेव्हा तुमच्या या प्रोजेक्टला सुरुवात केली होती तेव्हा त्यांनी तुमच्याबरोबर एक अट लादली होती, ती तुम्हाला माहिती नाही आहे का, तुम्ही पार्टनरशिप कशी करू शकता. आता मात्र विद्याधर शलाका आणि पृथ्वीला धक्का बसतो. तेव्हा लगेच आता वकील साहेब म्हणू लागतात, मग ऐका तर, त्या अटीमध्ये असं स्पष्ट लिहिलंय युगंधर निंबाळकर यांनी की पृथ्वी निंबाळकर हे रेडीमेड साड्यांचं प्रोजेक्ट फक्त युगंधर टेक्स्टाईल बरोबरच करू शकता. आणि जर अर्धवट त्यांनी पार्टनरशिप बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला तर त्यांना त्या कंपनीतनं बेदखल केलं जाईल आणि 2 वर्ष त्यांना कुठल्याही कंपनीशी पार्टनरशिप करता येणार नाही. त्यांचा तो बिझनेस तिथेच थांबेल. आता मात्र पृथ्वी
शलाका आणि विद्याधरला मोठा धक्काच बसतो. त्यावर लगेच आता वकील साहेब म्हणू लागतात, आणि जर एवढं असूनही त्यांनी जर थांबण्याचा प्रयत्न केला नाही तर मग त्यांच्यावरती 5 लाखांचा जुर्माना केला जाईल. तुम्हाला 5. आणि तरीही त्यांनी दुसऱ्या पार्टनरसोबत बिझनेस करायचं ठरवलं तर मग हा युगंधर टेक्स्टाईल या बिझनेसचा भंग केला असं समजलं जाईल आणि मग त्यांच्यावरती 5 कोटींचा दावा ठोकला जाईल. आता पृथ्वी निंबाळकरच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. विद्याधर आणि शलाका एकमेकांचं थोबाड बघू लागतात. तेवढ्यात लगेच आतमधनं छायाताई धावतच येतात. मालक साहेब, मालक साहेब असे ओरडतच आता छायाताई येतात. तेव्हा शिल्पा ओरडते, काय गे छाया, तुझं काय काम आहे इथे? का कलमडली तू? आणि तुला आत्ताच यायचं होतं का? काय चालू आहे तुझं? त्याच वेळेस छायाताई म्हणू लागतात, मालक साहेब, मालक साहेब, मला माझा मोबाईल सापडला. आनंदीताईने पहाटे घर सोडताना आपल्यासाठी एक निरोप ठेवलाय त्यात. त्यावर लगेच माई बापू म्हणू लागतात, काय काय ठेवलंय आनंदीने? दाखवा मला. आता पटकन छायाताई तो व्हिडिओ ऑन करतात. तर आनंदीने आता हा व्हिडिओ सकाळी 4:30 वाजता आता रेकॉर्ड केलेला असतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मला सगळ्या निंबाळकरांना आज एक सांगायचे, तुम्ही ऐका. हे बघा, आत्ता सकाळी पहाटेचे 4:30 वाजले आणि हा व्हिडिओ मी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी बनवलाय. बघा, माझे आबा म्हणत असतात की कुठलंही काम करायचं असेल तर सुरुवात ब्रह्ममुहूर्तावरती करावी. काम अगदी चांगलं आणि योग्य होतं. त्यामुळे मी आता हे माझं जे हे घर आहे ना, हे सुंदर घर सोडून जायला निघालेत. खरं तर माणसाचं मोठं घर, पैसा, संपत्ती हे माणसासाठी कधीही उपयोगी येत नाही. पण त्या घरातल्या खूप आनंदाच्या गोष्टी, आनंदाचं आयुष्य हे खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच माझ्या या आयुष्याच्या बॅगेत मी या घरातले सुंदर सुंदर क्षण आता कैद केलेत आणि ते माझ्यासोबत घेऊन मी निघाले. असे म्हणत आता किचनमधनं आनंदीने आपलं गाठोडं उचललेलं असतं. देव्याईचं दर्शन घेऊ आनंदी आता माई आणि बापूंच्या रूमकडे निघालेली असते. या घरात आल्यापासनं मला खूप सारं प्रेम भेटलं, ज्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी एवढ्या मोठ्या घरात आले, पण मी एक अशी गरीब मुलगी असूनही माई बापूंनी मला अगदी पोटच्या पोरीपेक्षाही जास्त प्रेम केलं. प्रत्येक वेळेस, प्रत्येक संकटात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यांनी प्रत्येक वेळेस माझी साथ दिली. अशा माई बापूंचा आशीर्वाद घ्यायचा आहे मला. असे म्हणत आनंदी आता बरोबर पावलं मोजत माई बापूंच्या रूमपर्यंत पोचलेली असते. तिने आता माई बापूंचं दर्शन घेतलेलं असतं. त्यानंतर आनंदी आता शिल्पाताईच्या रूममध्ये येते. शिल्पाताई, कुटुंबावरती एकनिष्ठ प्रेम कसं करावं ना, हे मी फक्त तुमच्याकडनं शिकले बरं का. खरं तर तुम्ही सतत माझा रागराग करायचा, पण तुमचा हा राग माझ्यावरती का होता माहिती? कारण तुमच्या भावावरती आणि तुमच्या भावांच्या मुलावरती अतिप्रेम होतं. त्या अतिप्रेमामुळेच तुम्हाला माझा राग यायचा आणि तुम्ही माझ्यावरती चिडचिड करायचा. पण खरं तर शिल्पाताई, मला तुमच्या या भावंडांच्या प्रेमाचा आधार वाटतो. तो मी माझ्या मनात नेहमी सदैव ठेवेल. असे म्हणत आता लगेच आनंदी मालक साहेबांच्या रूमकडे जाते. त्याच वेळेस आता लगेच आरती आणि अर्चित धावतच आलेले असतात. मालक साहेब, मालक साहेब, आनंदी कुठे? तिच्याबद्दल काही कळलं का? तेव्हा लगेच माई आणि बापू म्हणू लागतात, पोरीनो, आनंदीने आज पहाटेच हे घर सोडलंय. तिने आमच्यासाठी एक व्हिडिओ ठेवलाय, आम्ही तोच ऐकतोय. त्यावर लगेच आता छायाताई पुन्हा व्हिडिओ सुरू करतात. आनंदी आता पावलं मोजत मालक साहेबांच्या रूमपर्यंत पोचलेली असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, या जगात मी माझ्या डोळ्यांनी देव कधीच बघितला नाही, पण देव कसा असतो ना, हे मला तुमच्याकडनं कळलं. खरंच मालक साहेब, तुम्ही माझी प्रत्येक वेळेस साथ दिली, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात, सगळ्या जगासमोर माझी अब्रू वाचवली. खरंच तुमचे उपकार माझ्यावरती खूप आहेत. त्याचे आभार कसे मानायचे ना, ते मला कधीच जमणार नाही. त्यामुळे मालक साहेब, आज मी या घरातनं बाहेर पाऊल टाकणार आहे, कारण माझ्यामुळे मला तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये दरी पडू द्यायची नाही आहे. तुमच्या मुलांमधलं हे प्रेम मला असंच वाढू द्यायचे, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालक साहेब, मला माफ करा. असे म्हणत आनंदी आता मुलांच्या रूमजवळ येते. पृथ्वी, मिताली, प्रांजल, खरंच माझे आबा नेहमी म्हणायचे, मुलांच्या पायांच्या आवाजानेच घर दणाणून जातं.
तसंच काही घडलं. या घरात मी जेव्हा पहिल्यांदा आले ना, तेव्हा हा मोठा वाडा बघून मी खूप घाबरले. अगदी या घरात एकटं पडल्यासारखं मला वाटत होतं. पण जेव्हा या घरात मुलं आली ना, तेव्हा हे घर अगदी आनंदाने भरून गेलं. पण खरंच माझे आम्हा नेहमी म्हणायचे, वाळूची मूठ कधी घट्ट पकडून ठेवायची नाही, कारण जेवढी ती आपण घट्ट पकडू तेवढी ती पटकन सुटून जाते. आणि माझ्या बाबतीत तसंच काहीचं झालं. मी मुलांमधली आणि मालक साहेबांमधली दरी तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण मी तिथेच चुकले. खरं तर मला मालक साहेबांना आणि मुलांना एकत्र आणायचं होतं. या घरात प्रेम, सुख, आनंद काय असतो ना, हे बघायचं होतं. पण सगळं काही उलटंच घडत चाललंय. त्यामुळे मालक साहेब, मी हे घर सोडते, कारण मला तुमचं आणि तुमच्या मुलांमधलं नातं कधीही तुटू द्यायचं नाहीये, आणि हे फक्त माझ्यामुळे होतंय. त्यामुळे मी हे घर सोडणारे मालक साहेब, असे म्हणत आता लगेच आनंदी समिधाताईंच्या फोटोजवळ येते. समिधाताई, मला माफ करा, मी हे सुंदर घर सोडून जाते, पण माझ्यामुळे जर या घरातली दरी वाढत असेल तर मला ती दरी नष्ट करायची. जर मीच या घरातनं बाहेर पाऊल टाकलं तर भांडणाचं कारणच उरणार नाही. मग मालक साहेब आणि मुलांमध्ये सगळं काही ठीक होईल आणि या घरात सुख आणि आनंद नक्कीच येईल. त्यामुळे तुम्हा सगळ्यांसाठी मी देवाऱ्यात एक भेट ठेवली, ती तुम्ही नक्कीच बघा. सगळेजण आता देवाऱ्याकडे देवासमोर बघू लागतात. तर लगेच आनंदी म्हणू लागते, मी देवासमोर पांढरी फुलं ठेवली. पांढरी फुलं म्हणजे शांततेचं प्रतीक असतंय, आणि मी गेल्यानंतर या घरात शांतता, प्रेम, सुख, शांती नांदावी असंच मला वाटतं. आनंदीने आता ही फुलं देवासमोर ठेवून देवाकडे प्रार्थना केलेली असते की मी गेल्यानंतर या घरात शांतता, सुख, समृद्धी येऊ दे. आता मात्र माईबापूंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, पण शलाका, विद्याधर आणि मुलं मात्र खूपच खुश झालेले असतात. आता आरतीताई आणि आर्चीलाही खूप वाईट वाटतं. तर आता आपलं गाठोडं घेऊन घराच्या भिंतीवरनं हात फिरवत आनंदी आता हॉलच्या दरवाजापर्यंत येते आणि म्हणू लागते, खरं तर तुम्ही सगळ्यांनी ना माझ्या आबा आणि माझ्या बहिणींना सांगा की माझं त्यांच्यावरती अतूट प्रेम आहे. खरंच त्यांच्यासारखं प्रेम माझ्यावरती कोणीच करू शकत नाही. पण खरं तर मालक साहेब, मी माझ्या माहेरी जाणार नाही, कारण माझं ओझं त्यांना मी देणार नाही. मला त्यांच्यावरती ओझं बनून राहायचं नाही आहे. त्यामुळे त्यांना सांगा की तुम्ही माझी काळजी करू नका, मी जिथे जाईल तिथे अगदी सुखात राहील, आणि तुम्ही सगळेजण माझं टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त शांततेत आणि आनंदात राहा. असे म्हणत आनंदीने आता निंबाळकरांच्या उंबऱ्यातनं बाहेर पाऊल टाकले क्षणी आता घरातले लाईट बंद झालेले असतात. आनंदीने आता आपलं गाठोडं घेऊन निंबाळकरांचं घर सोडलेलं असतं. त्या क्षणाला आनंदीचा पदर आता तुळशीमाईला अडकतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काही चुकलं असेल तर मला माफ करा, तुमची आनंदी. असे म्हणताच आता हा व्हिडिओ बंद झालेला असतो. आता मात्र लगेच विद्याधर हसतच म्हणू लागतो, वा, काय मस्त होता ना, भारी वाटलं ना ऐकायला. पण युगंधर निंबाळकर, अरे सगळ्या जगासमोर तुम्ही तिला वाजत गाजत बायको म्हणून आणलं होतं ना, सगळ्या जगासमोर तुम्ही तिच्याशी लग्न केलं होतं ना. बघा, ती आनंदी तुमची साथ सोडून निघून गेली. बघा काय झालं. आता लोक काय म्हणतील. मिस्टर युगंधर निंबाळकर, आधी होती ती गेली जग सोडून, आणि दुसरी होती ती घर सोडून गेली. त्याच वेळेस आरतीताई म्हणू लागते, बास, काय झालं तुम्हा सगळ्यांचं. या घरातनं माझ्या बहिणीने घर सोडलं आणि तुम्हाला कुणालाच काही कल्पना नाही. मालक साहेब, मालक साहेब, माझी बहीण खूप लहान आहे हो, आणि भाबडी आहे. मी हात जोडते मालक साहेब, प्लीज आपल्याला तिला शोधावं लागेल. ती कुठे गेली हे बघावं लागेल मालक साहेब, चला पटकन. त्याच वेळेस आता आर्ची लगेच मालक साहेबांचा हात पकडते. हो मालक साहेब, या जगात तुम्हीच एक आहात जे माझ्या आनंदी दिदीला शोधू शकता, तिच्या सुखाचा विचार करू शकता. चला मालक साहेब. त्याच वेळेस मालक साहेब ओरडतच म्हणू लागतात, हात सोड, हात सोड. आता मात्र आरतीताईला आर्चीला धक्काच बसतो. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, 1000 वेळेस मी तुझ्या बहिणीला सांगितलं होतं माझ्या आणि माझ्या पोरांमध्ये पडायचं नाही, पण शेवटी तिने तेच केलं आणि गेली ना घर सोडून. मला आता या गोष्टीचा काही बी फरक पडत नाही. मी तिला शोधायला कुठेच येणार नाही. तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. आता आरतीताईला आर्चीला शिर्केंना धक्काच बसतो. सगळेजण मालक साहेबांकडे बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता आरतीताई, आर्ची, माई बापू
सगळेजण आता वेड्यासारखं आनंदीला शोधत असतात. आनंदीचा कुठेही तपास लागत नाही. आनंदी कुठे गेली असेल, काय झालं असेल, तिला दिसत नाही. या सगळ्या टेन्शनमुळे सगळेजण घाबरून गेलेले असतात. पण शिल्पा, मुलं मात्र खूप खुश असतात. त्याच वेळेस आत्ता लगेच आरतीताई पिंट्याला फोन करते. पिंट्या, पिंट्या, अरे आनंदी तुझ्या घरी आली का? त्यावर पिंट्या आता एका बसस्टँडजवळ असतो. नाही नाही, आनंदी माझ्याकडे कशाला येईल? नाही, ती माझ्याकडे आलीच नाही. तेवढ्यात आता तिकडे आजूबाजूला लोकांची पळापळ सुरू होते. पळा 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 लवकर. त्यावर पिंट्या म्हणू लागतो, काय झालंय काका? सगळे तिकडे का पळतायत? तेव्हा लगेच आरतीताई आता स्पीकरवरती फोन असतो. पिंट्याचं सगळं बोलणं ऐकत असते. माई बापूही असतात. त्याच वेळेस आता लगेच ते काका पिंट्याला म्हणू लागतात, तिकडे एका मुलीचा ॲक्सिडेंट झालाय. एका ट्रकने मुलीला उडवलंय. आंधळी होती बिचारी. आता हे ऐकताच पिंट्या, माई बापू आणि आरतीताई सगळ्यांना धक्का बसतो. कारण आंधळी म्हटल्यानंतर ती आनंदीच ही त्यांना खात्री झालेली असते. आता पिंट्या धावतच त्या ठिकाणी पोचतो. तेव्हा माई बापू म्हणू लागतात, पिंट्या, पिंट्या, तू तिकडे जे काही दृश्य आहे ना त्याचा व्हिडिओ पाठव आम्हाला लवकर पिंट्या. आता पिंट्याने लगेच तो व्हिडिओ आरतीताईच्या मोबाईलवरती सेंड केलेला असतो. आता मात्र तिथे त्या मुलीची बॉडी पडलेली असते. तोंडावरती कापड असतं, पण सेम आनंदीची साडी, आनंदीचं गाठोडं. आता हे बघून निंबाळकरांना, आरतीताईला, आर्चीला सगळ्यांना धक्का बसतो. मालक साहेबांनाही मोठा धक्का बसलेला असतो. आता ज्या मुलीचा ॲक्सिडेंट झालाय ती नक्की आनंदीच असेल का? पुढे काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.